नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर त्याच वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 25 ऑगस्ट 2026 आणि सर्वांना सर्वांना माझ्यातर्फे गुड मॉर्निंग. मित्रांनो, आपण पाहतोय 25 ऑगस्टचे महत्त्वाचे 12 प्रश्न. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो आणि आपण रोजचे 12 प्रश्न घेऊन परिपूर्ण प्रयत्न करून घेत असतो. आणि मित्र हो, आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा आणि व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकेल. चला तर मग सुरू करूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. कालचा प्रश्न होता, जुलै 26 मध्ये NCRBच्या नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? त्याचं उत्तर होतं अमित गर्ग यांची नियुक्ती झालेली आहे. ओके. आजचा पहिला प्रश्न. बन्नी ग्रासलँडमध्ये 15 ऑगस्ट 26 रोजी किती काळवीट सोडण्यात आले? 15 ऑगस्ट रोजी लक्षात असू दे की टोटल पाहिला गेलं तर 20 काळवीट सोडण्यात आलेले आहे. किती काळवीट? 20 काळवीट सोडण्यात आलेले आहेत. ठीक आहे. बन्नी ग्रासलँडमध्ये 15 ऑगस्ट रोजी किती काळवीट? 20 काळवीट सोडण्यात आलेले आहे. डिटेल पाहूया. बन्नी ग्रासलँड काळवीटाचे पुनर्स्थापन 15 ऑगस्ट 26 रोजी. ठिकाण कुठे? बन्नी ग्रासलँड जर पाहायला गेलं कच्छ गुजरातमध्ये. एकूण किती काळवीट? 20. नर किती? 5. मादी किती मित्र हो? 15 सोडण्यात आले. ठीक आहे. ओके. काळवीट वंतारा जामानगर येथून आणण्यात आले. उद्देश काय? काळवीटांची संख्या वाढवणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे. बन्नी ग्रासलँडमध्ये क्षेत्रफळ सुमारे 2500 चौरस किलोमीटर आहे. आशियातील मोठ्या गवताळ प्रदेशापैकी एक आहे. काय? आशियातील मोठ्या गवताळ प्रदेशापैकी एक आहे. बन्नी म्हैस यासाठी प्रसिद्ध आहे. काळविटाचे वैज्ञानिक नाव अँटीलोप. ठीक आहे, है ना, क्रेवी काप्रा. ओके. IUCN स्थिती लिस्ट कॉन्सर्न. ठीक आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत अनुसूची 1 मध्ये संरक्षण देण्यात येते. या अनुषंगाने इथे सुरू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढे दुसरा प्रश्न आपण पाहतोय, कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार मारणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण? पुन्हा एकदा कसोटी म्हणजे टेस्ट मॅच मध्ये 100 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू क्रिकेटपटू कोण? तर पाहायला गेलं तर ऋषभ पंत हा पहिला खेळाडू झालेला आहे. कोण? ऋषभ पंत. ऋषभ पंत जर पाहायला गेलं, आपण थोडंसं पाहायला गेलं तर कसोटी क्रिकेट 100 षटकाराचा विक्रम केला दिनांक 18 ऑगस्ट 26 रोजी. कोणत्या ठिकाण? गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियम श्रीलंकामध्ये त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केला. श्रीलंका विरुद्ध. कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार मारणारा पहिला भारतीय ठरला. हा विक्रम त्याने 51 कसोटी आणि 89 डावात केलेला आहे. ठीक आहे. लाहिरू कुमारा गोलंदाजीवर 100 षटकार मारला. 100 कसोटी षटकार करणारा जगातील चौथा खेळाडू. पहिला बेन स्टोक्स 138, ब्रेडन मॅककुलम 107, ऋषभ पंत 100 आणि ॲडम गिलक्रिस्ट 100. लक्षात असू दे. ठीक आहे. ओके. पहिला भारतीय आणि जागतिक किती? चौथा. लक्षात असू दे, आपल्याला माहित पाहिजे. पुढे तिसरा प्रश्न आपण पाहतोय, फोनपेच्या प्लस प्रो प्लॅटफॉर्म प्रकार कोणता आहे? फोनपेच्या प्लस प्रो प्लॅटफॉर्म प्रकार कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. एंटरप्राइज डाटा इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म हा आहे. लक्षात ठेवा, एंटरप्राइज डाटा इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म हा आहे. इथे पाहायला गेलं, फोनपे आणि MEITY यांच्यात समन्वयाचा करार झाला 20 ऑगस्ट 26 रोजी. ठीक आहे. आपण पाहूया काय आहे. BISAGN समन्वय. फोनपेच्या डेटाच्या मदतीने रस्ते, पूल विकास कामांचे नियोजन अधिक प्रभाव करण्याचा उद्देश, याचा मुख्य उद्देश आहे. प्लस प्रो काय? फोनपेचे एंटरप्राइज डाटा इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म आहे. लॉन्च झालं 30 जुलै 2026 रोजी. 70 कोटीहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते, 5 कोटी व्यापारी आहेत. लक्षात ठेवा. भारतात 99% पोस्टल कोड पर्यंत व्याप्ती. व्यवहार डेटाचे अनामित स्वरूपात विश्लेषण करून मार्केट सिग्नल तयार करण्याची क्षमता. PM है ना, गतिशक्ती एकात्मिक पायाभूत सुविधा योजनेसाठी राष्ट्रीय मास्टर प्लॅन आहे. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. लक्षात असू दे. ठीक आहे. चलो पुढे जाऊया. आपण नेक्स्ट पॉइंट घेऊया. आपण चौथा प्रश्न, भारतातील पहिला इंटिग्रेटेड अंडरग्राउंड कोल गॅसिफिकेशन प्रकल्प कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? भारतातील पहिला इंटिग्रेटेड अंडरग्राउंड कोल गॅसिफिकेशन प्रकल्प कोणत्या कंपनी संबंधित आहे? तर ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे मित्रांनो. उत्तर पाहायला गेलं रिलायन्स इंडस्ट्री तर्फे हा प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे. पाहूया आपण
भारतातील पहिला एकात्मिक अंडरग्राउंड कोल गॅसिफिकेशन प्रकल्प, कंपनी रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड. प्रकल्प, भारतातील पहिला इंटिग्रेटेड अंडरग्राउंड कोल क्लासिफिकेशन कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे मित्रांनो, कुठे ठिकाण सुरू केले यांनी? रिलायन्सने, तर एलोरू जिल्हा आंध्र प्रदेश. गुंतवणूक सुमारे 2.73 लाख कोटी. गुंतवणूक कालावधी 30 वर्षासाठी आहे. लक्षात असू दे. किती वर्षासाठी मित्रांनो? 30 इयर्ससाठी आहे. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. कोळसा ब्लॉक्स चिंतलपुडी व रेचेरला. एकूण साठा 3,130.61 दशलक्ष टन. खोली 600 मीटरपेक्षा जास्त. जमिनीखालची कोळशाचे साइन गॅस मध्ये रूपांतर करणे. पारंपरिक खाणकामाची गरज कमी टाळण्याचा उद्देश. उत्पादने हायड्रोजन, मिथेनॉल, युरिया, अमोनिया, सिंथेटिक इंधन हे उत्पादन करणे याचा मागचा उद्देश आहे. ठिकाण कुठे? एलोरू जिल्हा आंध्र प्रदेश. लक्षात असू दे. चलो पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. 5वा प्रश्न. मिर्झा फखरुल इस्लाम अल मगीर कोणत्या पक्षाशी संबंधित आहे? पुन्हा एकदा, मिर्झा फखरुल इस्लाम अल मगीर कोणत्या पक्षाशी संबंधित आहे? तर BNP संबंधित आहे. मित्रांनो फक्त एवढंच लक्षात ठेवू नका, इंडिव्हिज्युअलची माहिती बघा काय आहे पाहूया आपलं. ठीक आहे. ओके, हे भारतीय नाहीत, हे बांगलादेशी आहेत. आपण डिटेल पाहूया. मिर्झा फखरुल इस्लाम अल मिगार बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष झाले. सगळ्यात पॉइंट महत्वाचा, बांगलादेशचे काय झाले? ते राष्ट्राध्यक्ष झालेले आहे. शपथविधी कधी घेतला त्यांनी? 21 ऑगस्ट रोजी शपथविधी घेतलेला आहे. ठिकाण बंगभवन ढाकामध्ये घेतलेला आहे. मागील राष्ट्राध्यक्ष कोण होते मित्रांनो? मोहम्मद शहाबुद्दीन. 24 जुलै रोजी त्यांनी राजीनामा दिला होता आणि अल मिगार यांना 255 मते मिळाले. विरोधक पाहायला गेलो ओली अहमद यांना फक्त 88 मतं मिळाली होती. त्या अनुषंगाने अल मिगार म्हणजे मिर्झा फखरुल इस्लाम अल मिगार बांगलादेशचे कोण झाले? राष्ट्रीय अध्यक्ष. मग त्याची पक्ष कोणता? त्यांचा BNPचा फुल नेम काय? बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. लक्षात ठेवा फुल नेम आहे. ते सरचिटणीस आहे होते. अर्थशास्त्राचे प्राध्यापक, माजी संधी अधिकारी, यापूर्वी कृषी व नागरी व विमान वाहतूक राज्यमंत्री होते. बांगलादेशची राजधानी काय मित्रांनो? ढाका. चलन काय मित्रांनो? टक्का. आणि संसद नाव काय? जातीय संसद. ठीक आहे. बांगलादेशचे आता राष्ट्राध्यक्ष नवीन कोण मित्रांनो? मिर्झा फखरुल इस्लाम अल मिगार. पुढे 6वा प्रश्न. महाराष्ट्राने रोजगार व कौशल्य विकासासाठी कोणत्या जर्मन राज्यासोबत करार केला? महाराष्ट्राने रोजगार आणि कौशल्य विकासासाठी कोणत्या जर्मन राज्यासोबत करार केलेला आहे? हा खूप पॉइंट महत्वाचा आहे. तर हेसन राज्यासोबत तो करार केलेला आहे. महाराष्ट्र जर्मनी हेसन करार. करार महाराष्ट्र जर्मनीच्या हेसन राज्यादरम्यान दिनांक 21 ऑगस्ट 26 रोजी. ठिकाण सह्याद्री अतिथीगृह मुंबईमध्ये. ठीक आहे. ओके. स्वाक्षरी मुंबईचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हसनचे मंत्री अध्यक्ष बोरिस राईन. मुख्य उद्देश काय मित्रांनो? महाराष्ट्र तरुणांना जर्मनीत रोजगाराच्या संधी, जर्मनीत कुशल कामगारांची गरज पूर्ण करण्यास मदत, गुंतवणूक, नवकल्पना आणि कौशल्य विकासावर भर. जॉईंट वर्किंग ग्रुप 90 दिवसात स्थापन करण्यात येणार. लक्षात असू दे. ओके. करारानुसार. आपण पाहतोय 7वा प्रश्न. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 अंतर्गत नियमित जीवन गौरव श्रेणी मिळून किती जणांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला? मित्रांनो थोडं इथं चुकलेलं आहे, लक्षात ठेवा. मी ऑप्शन नंबर 1 उत्तर देतो. याचं उत्तर आहे मित्रांनो 5 जणांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला आहे. किती जणांना मिळालाय? 5 जणांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. ओके. पुढे 8वा प्रश्न. ऑगस्ट 26 मध्ये बेटी बचाव बेटी पढाव योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा कोणत्या राज्याने केली? तर उत्तर आहे मित्रांनो पश्चिम बंगाल राज्याने केलेली आहे. ऑगस्ट 26 मध्ये बेटी बचाव बेटी पढाव योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा पश्चिम बंगाल राज्याने केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 9वा क्वेश्चन पाहतोय मित्रांनो आपण. जागतिक मानवतावादी दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? प्रश्न काय? जागतिक मानवतावादी दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर आहे मित्र हो 19 ऑगस्ट रोजी तो साजरा केला जातो. कधी? 19 ऑगस्ट. 10वा प्रश्न मित्र हो. कसोटी क्रिकेटमध्ये 4000 पेक्षा जास्त धावा आणि 350 पेक्षा जास्त बळी घेणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ठरला? तर पाहायला गेलं याचं उत्तर आहे रवींद्र जडेजा ठरलेला आहे. कोण? रवींद्र जडेजा. ओके. पुढे नेक्स्ट क्वेश्चन पाहतोय 11वा. सर्पदंशाला अधिकृतपणे अधिसूचित आजार म्हणून कोणत्या राज्याने घोषित केले? तर उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने घोषित केलेलं आहे. 12वा प्रश्न.
महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 ची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे? परत एकदा प्रश्न, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 ची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे? तर उत्तर आहे 28 ऑगस्ट 2026 पासून ती अंमलबजावणी होणार आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असावं. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, IFFM 26 मध्ये आर्टिस्ट ऑफ डेस्टिनेशन पुरस्कार कोणाला मिळणार आहे? ऑप्शन आहे मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी, आयुष्यमान खुराना. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय, उत्तर काय असू शकतं. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.